जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते। तब्बल 22 दिवसांपासून अद्याप सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा सलग 22व्या दिवशी या संदर्भात रिअलिटी चेक करण्यात आला आहे। दररोज लोकशाही मराठीची टीम ही जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य या संदर्भात आवाज उठवता। या संदर्भात मागच्या 22 दिवसांपासून वारंवार लोकशाही मराठीने आवाज उठवलाय, मात्र तरी सुद्धा अद्याप ही परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते। पालिका प्रशासनाचं मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष पाहायला मिळतंय। अद्याप सुद्धा ज्या प्रकारची स्वच्छता अपेक्षित होती, कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावण्याची अपेक्षा होती, मात्र तरी सुद्धा जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जुहू चौपाटीवरून जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। मागच्या 22 दिवसांपासून अद्याप सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे, काय ताजे अपडेट आहेत? निश्चितच कारण आपण पाहू शकतो जुहूच्या चौपाटीवरती मागच्या 21 दिवसापासून लोकशाही मराठी म्हणून आपण या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। आजही तितकाच टनभर कचरा आपण पाहू शकतो। सर्वसामान्य याच कचऱ्यातून आपला मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळतात। सकाळची वेळ आहे, महापालिका जी आहे, मुंबई महापालिका आजही दावे करत आहे की मॅनपॉवर वाढवली आहे किंवा मग मशिनरी वाढवलेल्या आहेत। तशी परिस्थिती आजही पाहायला मिळत नाहीये, कारण टनभर कचरा हा आजही आहे। जुहूचा संपूर्ण समुद्र किनारा पाहिला तर विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे आणि 7 ते 8 किलोमीटरच्या या संपूर्ण जुहूच्या चौपाटीवरती आजही आपण पाहू शकतो की कशा पद्धतीत या कचऱ्याचं साम्राज्य आहे। खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीत रितू तावडे यांनी म्हणजेच मुंबईच्या महापौर यांनी कशा पद्धतीत आता या सगळ्याचीच दखल घेत म्हणजे लोकशाही मराठीची परिस्थिती दाखवत आहे। खरं तर मुंबईची ज्या पद्धतीत महापालिकेकडून 2-3 दिवसापूर्वी काही व्हिडिओज पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो केला होता, त्या सगळ्याच आता या सगळ्या दाव्यांना जे आहे फोल ठरत असल्याचा ज्यावेळी आपण उल्लेख केला, त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी आता जे के वेस्टचे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे। खरं तर या सगळ्याच किनाऱ्यावरती मनुष्यबळ हे आजही वाढवलं गेलेलं नाहीये आणि त्यासाठी संपूर्णतः मनुष्यबळ असेल किंवा माझी यंत्रणा आहे त्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि हा संपूर्ण कचरा लवकरात लवकर उचलावा असं विनंती करणारं हे पत्र जे आहे ते सहाय्यक आयुक्त आपण पाहतोय की के वेस्टचे जे सहाय्यक आयुक्त आहेत चक्रपाणी आळे यांना पाठवलेलं आहे। आणि खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण जुहू चौपाटीवरती मोठ्या संख्येनं हे नागरिक जे आहेत ते सकाळच्या दरम्यान येत असतात, पण आज अक्षरशः जी कचऱ्याचं जे साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे कुठेही आपण पाहतोय की मॉर्निंग वॉकसाठी ही जागाच राहिलेली नाहीये। आजही आपण पाहतोय की मुंबईकर या सगळ्याच गंभीर परिस्थितीवरती चिंता व्यक्त करत आहेत, पण महापालिकेला आजही पूर्णपणे जाग आलेली नाहीये। त्यामुळे कारण आपण एकच लक्षात आणू शकतो की महापालिका या सगळ्याच लोकशाही मराठीनं जी मोहीम राबवलेली आहे या मोहिमेच्या माध्यमातून महापालिकेला आज तरी जाग येते का? महापालिका पूर्णपणे या सगळ्या जुहू चौपाटीवरचा समुद्र किनारा साफ करण्यासाठी खऱ्या अर्थानं उतरते का, हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे। पण तुर्तास जर आपण पाहिलं तर भीषण अशी परिस्थिती जी आहे ती जुहूच्या या समुद्र किनारी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की सर्वसामान्य असतील किंवा मग बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत ते मोठ्या संख्येनं असतात, कारण मुंबईमध्ये आपण पाहतो की या जुहूचा समुद्र किनाराच नाहीये तर मुंबईची ओळख असणारे हे समुद्र आहेत आणि इथेच मोठा आनंद घेण्यासाठी किंवा मग फिरण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। पण आज या ठिकाणी चालण्यासाठी देखील जागा राहिलेली नाहीये आणि त्याचीच आपण पाहतोय की गंभीर चिंता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। सध्या सगळेच आपण पाहतोय की नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं इथे आजही मॉर्निंग वॉकला दिसतात, पण आज जर आपण पाहिलं तर वॉकसाठी ही जागाच राहिलेली नाहीये। पालिकेची ज्या पद्धतीत जे दावे केले गेलेले आहेत ते दावे आजही फोल ठरलेले आहेत। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासनाला कधी जाग येणार हा प्रश्न आजही उपस्थित होत आहे। खरं तर दिशाभूल करण्यापेक्षा मुंबईकरांना स्वच्छ हवा आणि कचरामुक्त मुंबई मिळावी यासाठी आजही हे मुंबईकर जे आहेत ते आव्हान करताना पाहायला मिळतात। त्यामुळे जोपर्यंत हा समुद्र जुहूचा समुद्र किनारा हा साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। करण की आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून दररोज या संदर्भातलं रिअलिटी चेक जुहू चौपाटीवरती सध्या काय सुरू आहे, आजची काय परिस्थिती आहे यावरची प्रत्येक ताजी अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या संदर्भात महापालिका प्रशासनाला जाग येईल, कारण
जुहू चौपाटी हा केवळ देशभरातील नाही तर जगभरातील पर्यटक या ठिकाणी पोहोचतात, जुहू चौपाटीला भेट देतात. आरोग्याचा सुद्धा प्रश्न आहे, कारण अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा त्या ठिकाणी येत असतात. आता मागेच या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातून एक ट्विट सुद्धा करण्यात आलं होतं. त्याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण ट्विटमध्ये ज्या प्रकारच्या परिस्थिती दाखवण्यात आली होती ती फार वेगळी होती आणि आता सध्या जी परिस्थिती आहे ती फार वेगळी आहे. अगदी निश्चितच, कारण आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीत ज्या ठिकाणी कचरा नाहीये, म्हणजे समुद्र किनारा हा इतका विस्तीर्ण आहे की कचरा जर आपण पाहिला तर अगदी समुद्राच्या पोटामध्ये आहे. आणि ज्यावेळी भरती नसते त्यावेळी ही सत्य परिस्थिती कशा पद्धतीत आपल्याला पाहायला मिळते ही आजही आपण पाहू शकतो. कारण याच समुद्रकिनारी ज्या पद्धतीत महापालिकेने काल देखील दावे केले होते की मोठ्या प्रमाणामध्ये हा कचरा जो आहे तो काढलेला आहे, पण मात्र इथे आजही परिस्थिती बघू शकतो की किती टन भर कचरा आजही पाहायला मिळतो. आणि मनुष्यबळ जर खरं आपण पाहिलं तर 2-2 शिफ्ट मध्ये आपण पाहतोय की पालिका म्हणते की 75 असे कर्मचारी जे आहेत ते 2 शिफ्ट मध्ये काम करतायत, किंवा मग ज्या मशिनरी आहेत त्या देखील वाढवलेल्या आहेत. पण इथे दूरवर जर नजर टाकली तर मशिनरी आपण पाहिलं एक तर जुहू चौपाटीवर आपण कचऱ्याचे साम्राज्य पाहतोय. मागच्या 22 दिवसांपासून याबाबतची प्रत्येक अपडेट आपण घेतोय. अगदीच यामुळे बरेच अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्याचा प्रश्न सुद्धा होता, मात्र तरी सुद्धा पालिकेचं याकडे सर्रास दुर्लक्ष पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.